नमस्कार. आज या एपिसोडमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की नेहमी ना राजकुमार मला प्रश्न विचारतो आणि मग मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. पण आज मीच त्याला प्रश्न विचारणार आहे आजच्या या विषयावरती. राम राम. राम राम गुरु. अ, तू शेतकरी कुटुंबामध्ये वाढलास, राहतोयस. आणि या शेतकरी कुटुंबामध्ये आपण नेहमी म्हणतो की जसा कर्ता शेतकरी हा फक्त पुरुष नाही आहे, तर स्त्रियांचा एक खूप मोठा सहभाग शेतकऱ्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आहे. आणि आज आपण नेमकं त्याच विषयावरती बोलणार आहोत. तर तुला काय वाटतं की स्त्रीचं स्थान काय आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आज? कसं असावं? तिच्यासमोर कुठल्या अडचणी आहेत? तुला काय वाटतं? सर, खरं तर खूप जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही मला विचारला आहे. मी लहानपणापासून बघत आलो आहे. म्हणजे खरंच ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाची जिम्मेदारी जर कोणावर असेल शेतीची आणि सगळ्याच एकूण कुटुंबाची, तर ती महिलांवरच आहे. ज्या घरामध्ये फक्त महिलाच आहेत ते घरसुद्धा सुंदर आणि छान राहतं. पण ज्याच्यामध्ये पुरुष आहेत नुसते, ते घरच राहत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे एक संकेत असतो की कोंबडं ओरडलं की पहाट झाली. पण जिच्या भांड्याच्या आवाजानंच कोंबड्याला जाग येते ती म्हणजे स्त्री आहे सर. वा. हो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शेतीची पूर्ण जिम्मेदारी ही महिलांवर आहे. म्हणजे अगदी आपण बियाण्याचं जर उदाहरण घेतलं तर बहुतांशी शेतकरी हे गळ्यातलं काहीतरी सोनं नाणं गहाण टाकून बियाणं खरेदी करतात. स्वतःच्या नाही, तिच्या गळ्यातलं. हा, गळ्यात तिच्याच असतंय, ह्याच्यानं काहीच नसतंय. हो हो. अगदी लागवडीपासून ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. म्हणजे अगदी खुरपणी असो, लावणी असो, पेरणीचं कामसुद्धा महिला करतात. म्हणजे पुरुष फक्त पुढं आऊत आणणार, मागं मोघं धरून महिलाच असते. फक्त एकच काम ती करत नाही, ते म्हणजे फक्त म्हणजे उत्पादनाचं सगळं काम, उत्पादकतेचं सगळं काम महिला करतात. फक्त उत्पन्नाचं काम मात्र पुरुष करतात. म्हणजे विकायचं काम पुरुष करतात. मला एक गोष्ट सांग की उत्पादकता त्याच्यामध्ये या स्त्रीचा इतका सहभाग आहे आणि तो उत्पन्नामध्ये नाही का बरं? कारण त्याचं असं आहे की ती कधी मार्केटला जात नाही. तिला मार्केटला जाऊ दिलं जात नाही. म्हणजे आम्ही जर खरं तर व्यावहारिक जर हुशारी आणि शहाणपण जर पाहिलं तर लहानपणापासून असं लक्षात येतं की आईला, म्हणजे माझी आई असो किंवा कोणाची आई असो, की त्या सगळ्यांना ना व्यावहारिक शहाणपण खूप आहे. म्हणजे अगदी रस्त्यावरून जर एखादा व्यापारी चालला, म्हणजे भांडे कुंडे घेऊन जाणारा असो, साड्या घेऊन जाणारा असो किंवा इतर कुठल्याही गरजेच्या वस्तू विकणारे लोक जर आले, तर तो जर घरी आला तर सगळ्या महिला जमा होणार आणि त्याच्याजवळची वस्तू विचारणार की ही केवढ्याला आहे, तर तो नक्की सांगतो की 100 रुपये. आता ज्यावेळेस 100 रुपये सांगतो त्यावेळेस असं आम्हाला एक असा प्रश्न पडतो की आई आता याला केवढ्याला मागणार? आई त्याला 10 रुपयाला मागते आणि 10 रुपयाला मागते आणि मग तिनं मागितल्यावर आपल्यालाच कसं तरी होतं की त्याचा अपमान केला का काय असं वाटताना आपण बाहेर पडतो. आणि ज्यावेळेस आपण परत येतो त्यावेळेस आईनं ती वस्तू घेतलेली असती आणि ती जास्तीत जास्त 11 रुपयाला घेतलेली असते. आणि त्याच्या जागी पुरुष गेला तर नाही, आणि तीच वस्तू म्हणजे तीच वस्तू ज्यावेळेस वडील बाजारातून आणते त्यावेळेस ती 90 रुपयाला आणलेली असते. म्हणजे व्यावहारिक म्हणलं तर ते अजिबात अव्यावहारिक जे वागणं म्हणायचं. आणि वरती वडील सांगतात की मी किती 100चे 90 करून आणले, 90 करून आणले, आणि ज्यावेळेस आई दाखवती ना ही मी 11ला घेतली, तर त्यावेळेस म्हणजे चेहरे पाहायसारखे असतात. मला सांग इतक्या सगळ्या गोष्टी त्या स्त्रीमध्ये असूनही तिला कमी लेखलं जातं नाही का रे? हो सर, हो सर. हां, तुझ्या निरीक्षणामध्ये ह्याची कारणं काय आहेत? खरं तर स्त्रियांना म्हणजे सुरुवातीपासूनच चूल आणि मूल एवढ्यापर्यंतच मर्यादित ठेवलंय. बरं, ज्या घरची स्त्री बाहेर जाईल, रस्त्यावर जाईल, त्या घराला फार प्रतिष्ठा पण दिल्या जात नाही. म्हणजे हे सगळं प्रतिष्ठेतून आलंय असं मला हलकंसं वाटतंय की म्हणजे ज्या घरच्या महिला घोषात आहेत, म्हणजे घोषात म्हणजे घराच्या आत, म्हणजे शेतात चालतात,
घरात चालतात पण रस्त्यावर नाही चालत, त्या मार्केटमध्ये नाही चालत. म्हणजे मार्केटमध्ये जर मग स्त्री आली तर मग ती लय शहाणी आहे, म्हणजे जरा शहाणी आहे म्हणजे पुढची अशा अर्थानं. मी काही वर्षांपूर्वी मराठवाड्यामधल्या काही शेतकरी महिलांशी बोलत होतो. आपला वेध म्हणून जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये त्यांची मुलाखत घेत होतो. तर त्यामध्ये एक महिला अशा होत्या की ज्या एकाच वेळेला पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून नोकरीसुद्धा करत होत्या. त्या शेतीसुद्धा करत होत्या. शेतकरी बायकांचा बचत गट सुद्धा चालवत होत्या. तर मी त्यांना विचारलं की हो, खेड्यामध्ये मराठवाड्यातल्या तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला किती अडचणी आल्या असतील, लोकांनी तुम्हाला स्वीकारलं कसं? तर त्याने मला फार चांगलं सांगितलं. त्या मला म्हणाल्या की मला उघड विरोध कमी झाला, पण लोक त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या डोळ्यांमधून ना माझ्याकडे जे बघायचे त्याच्यातून मला कळायचं की ते माझ्याकडे कमी दर्जाची म्हणून पाहत आहेत. बरोबर. आणि मग त्या म्हणाल्या की मी तेव्हा स्वतःशी असा विचार केला की मी करते त्याच्यामध्ये माझ्या मनाला खंत वाटावी, चूक वाटावी असं तर मी काहीच करत नाहीये. तर मग मी त्यांच्या डोळ्याला डोळा का नाही लावू? आणि मग त्याच्यानंतर त्या यशस्वी ठरल्या आणि मग हळूहळू त्यांना त्याच समाजाने प्रतिष्ठा दिली. म्हणजे मला वाटतं या समाजाला पण अनेक तोंड असतात. हो, बरोबर आहे. हो, आणि मला असं वाटतं की सर की स्वतःच्या अस्तित्वासाठीच कदाचित पुरुष स्त्रीला बाहेर जाऊ देत नसेल. म्हणजे जर समजा मला जर मी मार्केटमध्ये गेलो तर माझी किंमत राहील, माझ्याऐवजी जर माझी बायको मार्केटमध्ये गेली तर मग तिचीच किंमत राहील. हा, म्हणजे आता आपण मुद्द्याकडे येतो. आता आपण आपल्या मानसशास्त्राच्या मुद्द्याकडे येतो की आपण पाहिलं की स्वतःकडे बघण्याचे जे दृष्टिकोन असतात त्या दृष्टिकोनामध्ये 4 आपण पाहिले ना, की त्याच्यामध्ये एक तटस्थ असतो, एक भिडस्त असतो, एक आग्रही असतो आणि एक आक्रमक असतो. तर पुरुष प्रधान व्यवस्थेने या पुरुषाला त्याच्या आक्रमक अशा विचारांना जास्त प्रोत्साहन दिलं. आणि त्यामुळे काय झालं की त्याची ती भूमिका तिथं ठाम झाली की जी वर्चस्ववादाची आहे आणि जिच्यामध्ये अहंकार आहे. आणि जिथे अहंकार तिथे सहकार नाही. तिथे हुकुमशाही पण आली. तिथे हुकुमशाही पण आली आणि वर्चस्व आलं. म्हणजे मला असं वाटतं की ह्यामध्ये पुरुषानं काय करायला हवं, तर पुरुषानं आपला अहंकार जो आहे ना तो तपासून पाहायला हवा. आणि मला वाटतं यापेक्षा वेगळी वेळ नाहीच आहे पुरुषांच्यासाठी त्यांचा अहंकार तपासून पाहायला. कारण बघ, तंत्रज्ञानाने काय केलंय आज की पुरुषाला जे स्नायूंचं बळ होतं की ज्याच्यावरती तो वर्चस्व मिरवायचा, ते तंत्रज्ञानानं आज सर्वांना सांगितलं, सर्वांना बळ दिलं. एकेकाळी शिक्षणामध्ये फक्त पुरुषाचं बळ होतं, ते पण आज सर्वांच्याकडे आलं, स्त्रीकडे सुद्धा आलं. म्हणजे आज समानता ही पुढे आणण्याची संधी आहे आणि ती संधी साधायची असेल तर पुरुषानं अहंकार जरा तपासून बघितला पाहिजे. हो, म्हणजे ज्या गुणांचा त्याला अहंकार होता, ज्या त्याच्या प्लस पॉइंट वाटायचे त्याला, त्याचा जो अहंकार होता तो खरं तर आता कालबाह्य झालेला आहे. म्हणजे असं म्हणून की म्हणजे एखादा आमच्या ग्रामीण भागामध्ये ना पूर्वी बराशी खाणल्या जायच्या म्हणजे शेतात वळणं टाकायसाठी, आणि ते मग सकाळी सकाळी जाऊन म्हणजे रोजगार हमी योजनेतून पण ते काम असायचं की मग ते 1.5 बरास खाणं, 2 बरास खाणं, म्हणजे हे म्हणजे ताकदीचं लक्षण. म्हणजे अर्थात त्याच्यात महिलाची गरज लागायचीच, महिला टोपले भरून त्या वळणावर टाकायला असायच्यात. हा नुसतं खांदायचं काम करायचा, त्यांनी भरायचे पण आणि त्याच्यावर टाकायचे पण. पण ते असं हे वाटायचं की म्हणजे मी किती हे की मी 2 बरास खांतो, 3 बरास खांतो. आता JCP आलाय. बरोबर. म्हणजे त्याला आता त्याच्या बलाला आता तेवढी तशी किंमत राहिलेली नाही. हो. म्हणजे मग अहंकाराला जर तपासायचं असेल ना तर पहिल्यांदा एक की मला अहंकार आहे ही गोष्ट स्वीकारायला पाहिजे. आणि मी अहंकाराला तपासतो आहे
म्हणजे ना माझाच तो अपमान आहे असं मी मानायला नको ना. कारण मी जर असं मानलं की आता काय काळ आलाय, हां, आता ना ह्या बायकांच्या समोर ना मला गुडघे टेकायला लागतायत. असं जर मी मनात म्हणालो तर काय होईल? तर मी स्वतःलाच फसवतोय. म्हणजे खरं म्हणशील ना तर आज काळ काय सांगतोय माहिती आहे, की तो आक्रमक ही जी भूमिका होती ना, कॅपिटल आय वाली, हं, तिथून आज काळ सांगतोय, की तुम्ही आग्रही, निर्धारी, समजूतदार भूमिकेला या. म्हणजे आपण म्हणालो होतो, की अनेक छोट्या आयनी बनलेला तो आय. तिथे तुम्ही या, असं काळ सांगतोय. आणि स्त्री काय करते, की परंपरागत तिला जी सबमिसिव्ह म्हणजे छोटा आयच्या भूमिकेमध्ये ती होती, तर ती आता तिथून समजूतदार, निर्धारी, आग्रही अशा भूमिकेमध्ये यायला पाहते. हं. म्हणजे तिचा प्रवास हा भिडस्त कडून आग्रहीकडे आहे. ह्याचा प्रवास पुरुषाचा हा आक्रमक कडून आग्रहीकडे यायला पाहिजे. पण गंमत काय होते माहिती आहे का, की जेव्हा खरंच एखादा पुरुष असा विचार करतो, हं, आणि त्या भूमिकेवरती स्वतःला आणतो, तर आजूबाजूच्या व्यवस्थेला काय वाटतं माहिती आहे का, की हा आता ना सबमिसिव्हच झालाय. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे बघ, की हा बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय. तिच्या ऐकण्यात. हां, हां. हं, म्हणजे असं जेव्हा लोक सांगतात त्याला, तेव्हा त्याला वाटतं, की आपण बरोबर करतोय का नाही. बरोबर आहे. हां, पण त्यानं हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्याला त्या आक्रमकतेवरनं त्या आग्रही पातळीवरती उतरायचं आहे. आपल्याला तिच्या जगाचा विचार करायचा आहे. आणि तिचं जग ती विस्तारायला बघतेय. आपण त्याच्यामध्ये सहकार्य द्यायचंय. म्हणजे मला असं वाटतं ना, की आज पुरुषानं ना स्त्रीला मदत करायची गरज नाहीये. नाही, बरोबर. म्हणजे तिला मदत करू नका. पण तिला ना तिच्या ध्येयामध्ये सहभागी होता येईल असं पहा. तिची देवी करू नका. कारण देवी केली ना, की काय असतं माहिती आहे का? की तिला फुलं वगैरे व्हायची आणि एक दिवस ठेवायचं, आणि मग दुसऱ्या दिवशी परत आहे तसंच. म्हणून नवरात्र संपलं की झालं. त्यामुळे तिची देवी करू नका, पण तिला योग्य आदर द्या. एक व्यक्ती म्हणूनचा आदर द्या, एक सहकारी म्हणूनचा आदर द्या. तिला बंदिस्त करू नका, तू म्हणालास तसं. तिच्या उडण्याला बळ द्या. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा नवीन काही करू पाहते आहे, तेव्हा तिला खाली उडू नका. समजून घ्या तिचं स्वप्न काय आहे. समजून घ्या की तिच्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत किंवा कोणत्या क्षमतांना ही मुलगी वाढवू पाहते, ही स्त्री वाढवू पाहते, आणि तिची कीव करू नका. तर आपण शब्द वापरतो स्नेह. तर तिला स्नेहाची गरज आहे. आणि तो स्नेह कसा पाहिजे, तर तो समतेवरती आधारित असा स्नेह पाहिजे. मला वाटतं या गोष्टी जर त्या पुरुषानं स्वतःमध्ये आणल्या, तर तो या स्त्रीला अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकेल. म्हणून पुरुषानं असं पाहिलं पाहिजे. पण आता कसं आहे, की जसं पुरुषाने पाहिलं पाहिजे, तसं या काळामध्ये स्त्रीने सुद्धा स्वतःकडे कसं पाहायला पाहिजे, ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे की नाही. तुला काय वाटतं? बरोबर आहे. तिला पण हे कळलं पाहिजे, की आपण आता हे करायला पाहिजे आणि आपण बाहेर पडलं पाहिजे. लोक काय म्हणतील ह्याच्याकडे फार तिनं लक्ष नाही द्यायला पाहिजे. आणि सर मला अजून एक गोष्ट वाटते, की ज्या शेतीवर ती पूर्ण जीवापाड प्रेम करते, त्या शेतीची ती मालक आहे, ही भावना पण तिच्यात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे अगदी आता शेती महिलांच्या नावावर खूप कमी केली जाते, कारण काय तर मग पुढं बाहेर बँकेची कामं असते, इतर सरकारी योजना असतात, त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतंय. तर मग जर समजा एखाद्या ऑफिसमध्ये महिला अधिकारी राहू शकते, तर मग महिला स्वतःची एखादी फाईल घेऊन शेतीच्या संबंधात जाऊ शकत नाही का? तर हां, जायलाच पाहिजे ना. तर मग महिलांनी, मला असं वाटतं, की आत्ता मला बाहेर पडायचंय आणि मी हे करते काही विपरीत आणि वेगळं काही करत नाही.
तर हे रीतीला धरूनच आहे, म्हणजे ज्याला आपण रीत रिवाज असं म्हणतो ना, संकेतांना धरून आहे. संकेतांना धरूनच आहे. ही एक भावना तिच्यात पहिली जागृत होणं गरजेची गोष्ट आहे. आणि सासूनं सुनेला सांगणं पण गरजेची गोष्ट आहे, की तू जे करतेस ते करेक्ट, बरोबर आहे. काळ आता बदललेला आहे. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला पुरुषप्रधान व्यवस्थेला कोणी अजून गिरवलं असेल तर स्त्रियांमधल्या काही स्त्रियांनीच. स्त्रियांनी. हो. म्हणजे एखादा बायकोचं ऐकतो म्हणल्यावर पहिलं तर म्हणजे आईचं डोकं उठतं. म्हणजे स्त्रियांनी काय काय विचार करायला पाहिजे, स्त्रियांच्या पिढ्यांनी काय विचार करायला पाहिजे, की स्त्रियांमधली सुद्धा जी ज्येष्ठ पिढी आहे त्यांनी ह्या स्त्रीला उत्तेजन देण्याचा प्रयत्न तर करायलाच पाहिजे. हे आपण बोललो. आणि हे करत असताना त्या स्त्रीनं लक्षात ठेवायच्या काही ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या स्त्रीनं स्वतःची जी नैसर्गिक भावनिकता आहे ती काही बदलण्याचं कारण नाही आहे. म्हणजे त्या भावनिकतेमध्ये स्त्रीमध्ये एक संगोपनाची, वात्सल्याची भावना आहे. त्या स्त्रीमध्ये एक आस्था आहे, करुणा आहे. तिच्यामध्ये सहनसिद्धी आहे, उपजतच. कारण ती दुःख सर्व तऱ्हेचं, वेदना सर्व तऱ्हेची, शारीरिक असू दे की मानसिक असू दे, ती त्याला तोंड देऊ शकते. ह्या ज्या तिच्यामधल्या अंगभूत अशा क्षमता आहेत ना, या क्षमता तिनं पुरुषाशी स्पर्धा म्हणून बाजूला ठेवण्याची गरज नाही. किंबहुना तिच्या या ज्या अंगभूत क्षमता आहेत त्या वापरल्या तर ती आज समाजाच्या प्रत्येक स्तरावरती नेतृत्व देऊ शकते. सर, मला एक याचं सुंदर उदाहरण असं मला वाटतं, की म्हणजे बघा ते त्या याच्यामध्ये बसतं का, पुरुष ज्यावेळेस बाजार करतात आणि माळवं म्हणजे भाजीपाला आणतात, त्यावेळेस वांगे निवडून घेताना ते त्यांच्याकडून जर किडके जरी आले तर घरी आल्यानंतर ती स्त्री, ती महिला, ती आई, ती बायको, ती बहीण, ती किडकं आहे म्हणून ना त्याचा त्याग नाही करत. तिच्यामध्ये ना ती प्रेमाची भावना जागी होती आणि ती काय करते, की जेवढा किडका भाग आहे का तेवढाच ती कट करून बाहेर फेकते, बाकीच्या सगळ्याचा ती वापर करते. क्या बात आहे. हां, आणि लगेच म्हणत नाही की तुम्ही काय किडकी वांगी आणली. नाही, जरा पाहून आणा जा, एवढा एक शब्द. वा वा. म्हणजे आपण स्त्रीमधल्या गुणांना पुरुष मंडळींनी गृहीत धरता कामा नये आणि स्त्रीकडून शिकण्यासारखं आहे. तर स्त्रीला आपण तिचं ऐकून घेतलं पाहिजे. तू आता म्हणालास ना की हे जे स्त्रीकडे असलेलं भावनिक बळ आहे ते फार महत्वाचं आहे, असं आपल्याला मानसशास्त्रातलं संशोधन सुद्धा सांगतं. कोणत्याही आपत्तीला स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकते असं सांगणाऱ्या पाहण्या जगभर झाल्या. आपत्तीच्या प्रसंगी ती खंबीरपणे उभं राहू शकते. म्हणजे जगामध्ये ना जेव्हा पती आणि पत्नी एकत्र राहत होते त्यातला जेव्हा पती हा लवकर मरण पावला त्यानंतर त्या पत्नीनं एकंदर जगाशी, समाजाशी, कुटुंबाशी खूप उत्तम पद्धतीनं जुळवून घेतलं आणि स्वतःची प्रगतीही करून घेतली असं आपल्याला दिसतं. पण जर पत्नी मृत्यू पावली तर त्यानंतर तो वियोग मानसिक दृष्टीनं, शारीरिक दृष्टीनं पुरुषांना खूप पेलवला नाही असं आपल्याला या सगळ्या पाहण्या सांगतात. कारण ती निर्मिती क्षमता आहे ना ती स्त्रीकडे आहे. आणि ती निर्मिती क्षमता जी फक्त घरात किंवा शेतात राहिली आहे ती समाजात आणण्यासाठी ना निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रीनं येणं आणि पुरुषांनी तिला तिचं ऐकून घेऊन सहभागी करणं ही मला वाटतं आज कुटुंबापासून ते उद्योजकतेपर्यंत ना प्रत्येक ठिकाणची गरज आहे. कारण हे जर झालं नाही तर सहकार्याचं आज आपल्याला उपलब्ध असलेलं एक दालन आपण वापरलंच नाही किंवा ते दालन आपण उघडलंच नाही. म्हणजे 50% जास्त, म्हणजे 50%च भाग आहे ना महिलांचा. आणि क्षमता तर म्हणलं तर 70% पर्यंत येतात एकूण, आणि ते आपण वापरतच नाही. म्हणूनच आज मला वाटतं ही नामी संधी आहे. कारण आपण आत्तापर्यंत ना म्हणत खूप आलो
हां, म्हणत खूप आलो, की समानता व्हायला पाहिजे, अमुक व्हायला पाहिजे. हे सगळं आपण फक्त ऐकत गेलो. स्वतःच्या जगण्यामध्ये यातल्या काही गोष्टी निदान मर्यादित प्रमाणात तरी आपल्याला आणता येतील का? बरं सर, मग पुरुषांनी काही तडजोडी काळानुरूप तडजोडी करून काही तह करायला पाहिजेत का? हां, पण तो तह ना अत्यंत सन्मानजनक तह आहे, असं म्हणू आपण. आणि तह जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा ना त्याच्यामध्ये सत्ता असते. हो. हां, मग आतापर्यंत सत्ता त्यांच्याकडेच होती ना. होती ना. म्हणून आत्ता ना त्यांनी काय करायला पाहिजे, खरं म्हणशील तर तह करण्याआधीच ना सत्ता त्यागच केला पाहिजे. एकतर तुम्ही सत्तेचा त्याग करा किंवा सत्तेमध्ये ना समान दर्जाचा सहभाग द्या. हं? हं. आणि समान दर्जाचा सहभाग तुम्ही दिल्यावरती कुठल्या वाटाघाटी, हं, कुठला तह उरतो, तो फक्त विचार विनिमय. तर मला असं वाटतं तह, तडजोड ह्या भाषा सुद्धा सोडून देण्याची वेळ आलेली आहे. सत्तेमध्ये सहभागी करून विचार विनिमय करणं, विचार विमर्श करणं आणि त्यासाठी त्या स्त्रीच्या अनुभवाला, तिच्या अस्तित्वाला पुरेसा आदर देणं. मला वाटतं ही जी आहे ना, ही या काळाची गरज आहे. आणि तसं केलं तर स्त्रीसुद्धा ना बऱ्याच वेळेला एक आक्रमकतेने कधी-कधी बाहेर पडते. पुरुषी वर्चस्वाला शह म्हणून ती बाहेर पडते. पण पुरुषाकडून जर असं आलं, तर त्या स्त्रीला सुद्धा ना आक्रमक पवित्रा घेण्याची गरज नाही भासणार ना. म्हणजे ती सुद्धा मग त्या आग्रही, समजूतदार भूमिकेवरती येऊ शकेल. आणि तसं जर झालं, तर त्यांच्यामधून मला वाटतं ना, खऱ्या अर्थानं सहकार्य निर्माण होईल. आणि एक गंमत अशी आहे, स्त्री आणि पुरुष ह्यांच्यामध्ये ना, अशा तऱ्हेच्या सहकार्याची उदाहरणं जर कुटुंबामध्ये दिसायला लागली, तर तो संस्कार कुणावर होणार आहे? पुढच्या पिढीवर, पुढच्या मुलांवर किंवा नवीन येणाऱ्या सदस्यावर. नवीन येणाऱ्या सदस्यांवर, त्या घरामध्ये जन्मणाऱ्या मुलांवर, मुलींवर. हं? आणि बऱ्याच वेळेला जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन सुरू करतो, तेव्हा त्याची पद्धत झालेली नसते, तेव्हा त्याचा संस्कार झालेला नसतो. पण आपण जर ती वाट, तो मार्ग पुढे, पुढे, पुढे नेत राहिलो, तर त्याचा संस्कार बनतो. आणि त्याच्यामधून समाजाची उद्याच्या निर्मिती होते. त्यामुळे एक नवा संस्कार हा घराघरातून घडण्याची आज गरज आहे. आणि हा जो संस्कार आहे ना, त्याच्यामध्ये समानता तर हवीच. पण मला आता एकदम आपल्या संस्कृतीमधला एक देव आठवला. तो आहे अर्धनारी नटेश्वर. शंकर महादेव. आणि आपण नेहमी शिव आणि शक्ती या दोघांना एकरूप मानलेलं आहे. तेव्हा स्त्री आणि पुरुषातलं नातं हे समान. महादेव पुन्हा म्हणजे पार्वती जसं सांगेल तसंच ऐकायची. हो ना. असं म्हणजे ऐकलेलं आहे. पण त्याचबरोबर ना, त्या महादेवाची जी जीवनशैली होती ना, ती त्या पार्वतीने स्वीकारली होती. उगीच नाही लंकेची पार्वती असा शब्द आपल्या भाषेत आला. म्हणजे त्या शिवशक्तीमध्ये एकरूपता होती. म्हणून हे जे शिवशक्तीचं प्रतीक आहे ना, ते आपल्या संस्कृतीमधलं मला फार महत्त्वाचं प्रतीक वाटतं. या प्रतीकामध्ये समानतेकडून एकरूपतेकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून हे प्रतीक आपण जर प्रत्यक्षात आणलं, तर त्यातून संस्काराची एक नवीन वाट आपण समाजापर्यंत निश्चितपणे ठेवू शकू.